नमस्कार मित्रांनो, पाठ राखीन मालिकेच्या 28 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये खूप मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय. लग्नाच्या मंडपात आलोकचा खरा चेहरा सर्वांसमोर आलाय. वैद्य बुवानी हे लग्न थेट मोडून टाकले, पण प्राजक्ताच्या एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. शेवटी प्राजक्ताने आलोकशी लग्न केलं का? चला सीन बाय सीन सविस्तर जाणून घेऊया. एपिसोडच्या सुरुवातीलाच लग्नाच्या मंडपात आलोकचा ताबा सुटतो. तो प्रचंड चिडतो. आरडाओरडा करत वस्तूची फेकजोक करू लागतो. हा सगळा प्रकार पाहून वैद्यबुवाला भलतेच टेन्शन येते आणि ते एकदम घाबरतात. आलोक थेट प्राजक्ताच्या अंगावर धावून जातो, पण तेवढ्यात इंद्रजित धावत येऊन त्याला कसेबसे पकडतात. सुलक्षणाची नजर पडताच ती लगेच अंबिकाला आलोकची गोळी काढायला सांगते. अंबिका त्याच्या जिभेवर औषध ठेवून पाणी पाजते आणि काही सेकंदातच आलोक पुन्हा शांत आणि सुन्न होऊन उभा राहतो. हे दृश्य पाहून वैद्य कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकते. आलोक शांत झाल्यावर वराडी मंडळीमध्ये कुजबूज सुरू होते. परिस्थिती सावरण्यासाठी सुलक्षणा पुढे येते आणि म्हणते, घाबरण्यासारखं काही नाहीये. आलोकला फक्त मायग्रेनचा त्रास आहे. अटॅक आल्यामुळे तो असा वागला. पण सुलक्षणाचे हे खोटे बोलणे ऐकून वैद्यबुवाचा पारा चढतो. आजपर्यंत सुलक्षणा मॅडम समोर नम्र असणारे वैद्यबुवा अचानक वेगळेच वागतात आणि त्यांचा अवतार वेगळा पाहायला मिळतो. ते जोरात ओरडून म्हणतात, सुलक्षणा ताई, मी एक वैद्य आहे. माणसांचा चेहरा पाहून त्यांचा आजार सांगू शकतो. तुमच्या मुलाला मायग्रेन नाही, तर तो प्रचंड सनकी आणि विक्षिप्त आहे. हे ऐकून सुलक्षणा आणि अंबिका सुन्न होतात, तर श्रेयश आणि प्रीती मनातल्या मनात खुश होतात. वैद्यबुवा सुलक्षणाचा अपमान करतात. तुम्ही श्रीमंत असाल, पण तुम्ही माणुसकीला कलंक आहात. माझ्या प्राजक्ताच्या आयुष्याचा सौदा करायला निघला होतात, असं म्हणून ते सुलक्षणाला खडे बोल सुनावतात. त्यानंतर वैद्यबुवा प्राजक्ताजवळ येतात आणि मंडपात मोठ्या आवाजात घोषणा करतात, मी चंद्रशेखर वैद्य आज जाहीर करतो की माझ्या प्राजक्ताचं आणि या विक्षिप्त मुलाचं लग्न मोडत आहे. सर्व पाहुणे थक्क होतात. वैद्यबुवा प्राजक्ताचा हात धरून तिला मंडपातून बाहेर नेऊ लागतात. पण इथे खरा ट्विस्ट येतो. प्राजक्त तिचे पाऊल मागे घेते आणि मामासोबत जाण्यास नकार देते. वैद्यबुवांना मोठा धक्का बसतो. तेवढ्या सुलक्षणा मध्यस्थी करते आणि वैद्यबुवांना सांगते, मला फसवं म्हणण्याआधी तुमच्या लाडक्या भाचीला विचारा. आलोकच्या स्वभावाबद्दल प्राजक्ताला आधीपासून सर्व माहिती होतं. तुमच्यापासून सत्य लपवण्याचा निर्णय तिचाच होता. वैद्यबुवा जेव्हा प्राजक्ताला खरं विचारतात, तेव्हा प्राजक्ता मान खाली घालून हो म्हणते. हे ऐकताच वैद्यबुवाचा विश्वासघात होतो आणि ते ढसाढसा रडू लागतात. वैद्यबुवा खाली बसतात आणि म्हणतात, मोठी संकट मला हरू शकले नाही, पण प्राजक्ता आज तू मला हरवलंस. ते तिला हात लावायलाही नकार देतात. दुसरीकडे भाग्या रडत रडत प्राजक्ताला बाजूला घेऊन जाते आणि तिची समजूत काढते. प्राजू, हा माणूस उद्या रागाच्या भरात तुझा जीव घेईल. प्लीज स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करू नकोस. चल घरी जाऊया. पण प्राजक्ताच्या मनात फक्त एकच विचार असतो, आरव आणि भाग्याचं भविष्य. भाग्य आणि वैद्यबुवांनी कितीही विनवण्या केल्या तरीही प्राजक्ता आपल्या निर्णयावरती ठाम राहते. तिला आठवतं की सुलक्षणाने दिलेल्या वचनानुसार जर तिने आलोकशी लग्न केलं तरच आरव आणि भाग्याचं लग्न व्यवस्थित पार पडेल. बहिणीच्या सुखासाठी प्राजक्ता स्वतःच्या आयुष्याची बळी द्यायला तयार होते आणि आजचा एपिसोड इथे संपतो. मित्रांनो, येणाऱ्या पुढील एपिसोडमध्ये आणखी मोठा धमाका होणार आहे. प्राजक्ता थेट लग्नाच्या पाटावर जाऊन उभी राहील. त्यामुळे दुःखी झालेले वैद्यबुवा भाग्याला घेऊन मंडपातून निघून जातील. सुन्न पडलेल्या आलोकच्या हातून अंबिका जबरदस्तीने प्राजक्ताच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला लावेल आणि प्राजक्ताची भांग भरेल. अशा प्रकारे प्राजक्ता आणि आलोकचं लग्न पार पडणार आहे. तुम्हाला प्राजक्ताचा हा निर्णय योग्य वाटतो का? कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.